मराठा बिझनेस फोरमच्या माध्यमातून मराठा बिझनेस कॉन्क्लेव्हचं 2 दिवसाचं आयोजन मुंबईतील नेहरू सेंटर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मी सध्या त्याच ठिकाणी आहे आणि या ठिकाणी तयारी जी आहे ती तयारी पूर्ण झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मराठा बिझनेस फोरमच्या माध्यमातून 2 दिवसीय मराठा बिझनेस कॉन्क्लेव्हचं जे आहे ते या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीने मराठा समाज जो आहे तो आंदोलनामध्ये अग्रेसर आहे, नोकऱ्यांमध्ये अग्रेसर आहे, त्याच पद्धतीने मराठा तरुण असतील किंवा मराठा नागरिक असेल तो उद्योगांमध्ये देखील अग्रेसर व्हावा यासाठी या मराठा बिझनेस कॉन्क्लेव्हचं आयोजन जे आहे ते मुंबईतील नेहरू सेंटर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। विविध मान्यवर जे आहेत ते या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतील। स्वतः आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। मनोज जरांगे पाटील आणि आशिष शेलार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या मराठा बिझनेस कॉन्क्लेव्हचं उद्घाटन जे आहे ते आज सकाळी 9:30 वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। ज्या पद्धतीने नोकऱ्यांमध्ये मराठा समाज अग्रेसर आहे, कृषी विभागामध्ये मराठा समाज अग्रेसर आहे, त्याच पद्धतीने व्यवसायामध्ये देखील अग्रेसर राहावा, उद्योगांमध्ये अग्रेसर राहावा हाच हेतू जो आहे तो या मराठा बिझनेस कॉन्क्लेव्हचा असल्याचं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। दरवर्षी जे आहेत आता इथून पुढे 1 वर्ष मराठा बिझनेस कॉन्क्लेव्हचं आयोजन जे आहे ते ठिकठिकाणी केलं जाईल अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याच माध्यमातून याची सुरुवात जी आहे ती आजपासून मुंबईमध्ये होते। आज 2 दिवसांचा कार्यक्रम जो आहे तो मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह हे 2 दिवसांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि यानंतर विविध शहरांमध्ये मराठा बिझनेस कॉन्क्लेव्हचं आयोजन जे आहे ते आयोजन करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। याची तयारी आपण पाहतोय, तयारी जी आहे ती पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये विविध सेमिनार्स त्याचसोबतच विविध लेक्चर्स म्हणजे मार्गदर्शन करणारे विविध लेक्चर्स असतील किंवा मराठा समाजामध्ये आतापर्यंत नोकऱ्यांमध्ये किंवा मराठा समाजामध्ये आतापर्यंत उद्योगांमध्ये अग्रेसर असणाऱ्या उद्योगपतींचा सत्कार आणि त्यांचं स्वागत जे आहे ते या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं जाणार आहे। कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।